प्रतापसिंह नगरात सातारा पोलिसांचे सर्जिकल स्ट्राईक. सराईत गुन्हेगारांच्या इमारती केल्यात जमीनदोस्त. सातारा शहरात गुन्हेगारांचे गोडाऊन समजले जाणाऱ्या प्रतापसिंह नगरात आज पहाटे 5 वाजता सातारा पोलिसांनी अचानक सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पोलीस रेकॉर्डवरील तब्बल 16 सराईत गुन्हेगारांच्या घरावर आज भल्या पहाटे बुलडोजर फिरवला गेलेला आहे. यामध्ये मोक्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेला गुंड दत्ता जाधव, तडीपार असलेला गुंड लल्लन जाधव, अटकेत असलेला युवराज जाधव यांच्या घराचा समावेश आहे. प्रतापसिंह नगरातून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी सातारकर नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा पालिकेच्या साह्याने JCB, पोकलेन, डंपर यांच्या मदतीने उंच इमारती पाडून टाकल्या आहेत. प्रतापगड येथील अफजलखान कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम पोलीस अधीक्षक समीर शेख आणि प्रशासनाने अशाच पद्धतीने मागील 1.5 वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करून पाडले होते. त्याची पुनरावृत्ती आज गुन्हेगारांच्या प्रतापसिंह नगरात झाल्याने साताऱ्यात समाधान व्यक्त केलं जात आहे. यावेळी सातारा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सातारकर नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक केलं आहे. टाकीने लयच कड काढला लागा. टाकीने लय कड काढला आणि आता रॉय उडून जाणार आहे खाली. आहे का दुसरं पाणी लय मारलेलं दिसते. पाणी लय मारले बिल्डिंगला. काय रे लक्षात द्या.